लॉयन्स क्लबचे सर्व सन्माननीय डॉक्टर शिंदे, महादेवजी शिंगारे, मनोजजी उकांडे, दिनेशजी कापसे, प्रकाश गादेवार, आनंदजी भावटानकर, निमेश चिद्रवार, अजयजी रुद्रवार, माझे मित्र पत्रकार आणि जी महाजन, आनंदजी डुबे, विशालजी दिक्कत, संदीप शिंगारे, महेशजी शेटे, निलेश डुबे, महेश डुबे, धीरज भावटानकर, बालाजी सातबाई, व्यंकटेश डुबे या प्रतिष्ठानसाठी अनेक काही असे हात असतील की जे त्यांची नावं याच्यामध्ये व्यक्त करता आली नसतील. आणि उपस्थित असलेले सर्व माझे बंधू मित्र भगिनी माता सर्वांना खरं तर मला कन्सेप्ट खूप आवडला. आपण एखादा व्यक्ती गेला तर त्या आठवणी जाग्या होऊ नयेत अशी आपण प्रार्थना करतो देवाला, कारण तो प्रिय असतो. परंतु आठवणीचा सुगंध वेगळ्या पद्धतीने कसा दरवळावा, तर स्वर्गीय गजानन डुबेंना ज्या पद्धतीची श्रद्धांजली आपण आज वाहतोय ते तुमचं कौतुकास्पद कार्य आहे, म्हणून तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. मला राहुल बोलत असताना वाटलं की आता आपल्याला तो काही शिल्लक ठेवतो का नाही, मला वाटलं. खूप छान बोलला. 5-7 वर्षापूर्वी ज्यावेळेस तो स्टेजवर आला त्यावेळेस त्याला दाढी मिशा आलेला नव्हता, परंतु ज्ञानाचं प्रकार भंडार त्याच्या भोवती आहे. आणि मला एका गोष्टीचा सातत्याने आनंद वाटतो की ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्याला बदनाम केलं जातं, आम्हीच आपल्याला बदनाम करून घेतो. मी महाराष्ट्रात नाही संपूर्ण भारतामध्ये फिरतो, कधीही कुठल्या गुन्हेगारांच्या पाठीशी राहणार नाही, कुठल्या जाती धर्माच्या पाठीशी राहणार नाही. जिल्ह्यामध्ये जातीचं स्तोम माजलं असताना, मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा बदनाम होत असताना, माणुसकी ही जात आणि मानवता हाच धर्म घेऊन महाराष्ट्राच्या पानावर फिरतोय आणि ते फिरणं गरजेचं आहे. अशी जर कार्यक्रम असतील तर महाराष्ट्रातली आणि बीडची संस्कृती कधीही नष्ट होणार नाही, हा संदेश आजच्या कार्यक्रमातून तुम्ही दिलाय. कदाचित मी या कार्यक्रमाला आलो नसतो तर कपाळकरांचा ठरलो असतो. त्याचं कारण आहे, अशी कार्यक्रमाला जावं लागतात, त्या कार्यक्रमाला स्पॉन्सरशिप द्यावं लागते. राजकीय माणसांना स्पॉन्सरशिप बाबालासाठी बरोबर आहे. जयंताला बोलून तर जयंतीची पट्टी फाडावी लागते. जो जास्त पट्टी देतो तोच दीपप्रज्वलन करतो. त्याचा विचार किती मोठा, त्याची संस्कृती किती मोठी, त्याचे संस्कार किती मोठे ह्या त्या ठिकाणी मोजले जात नाहीत. आणि त्या संस्कृतीच्या अधपतनाने त्या महापुरुषाला प्रज्वलित करत असताना, दीप प्रज्वलित करत असताना विचारांची होळी करता प्रज्वलित करीत ना, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. परंतु अशा एखाद्या कार्यक्रमाला तुम्ही बोलवलं ज्या कार्यक्रमाच्या हातातून हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य घडावं. मी कार्यक्रमाची पत्रिका बघत असताना सीएच्या संघटनेने, जी जगातली नंबर 2 ची सीएची संघटना भारतामध्ये, मला वाटतं 1956 साली सीएच्या संघटनेची भारतामध्ये पाळमुळे ओढली गेली. 4 लाख पेक्षा जास्त सीए, कुठलंही लोन घ्यायचं असेल, इन्कम टॅक्स आपल्याला रिटर्न फाईल करायचं असेल तर त्या ताळेबंदावर त्या सीएची सही लागते. आणि या स्वर्गीय गजानन डुबेच्या या श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीचे कुठले जर विद्यार्थी असेल तर आम्ही ते मोफत त्यांना सीए साठी त्यांना ट्रेनिंग देऊ. खरं सांगू, ज्या दिवशी या ट्रेनिंग मधून त्या सीएची ज्या दिवशी सही होईल त्या दिवशी सगळ्यात चांगली श्रद्धांजली स्वर्गीय गजाननला असेल असं मला वाटतं. राहुल बोलत असताना त्यांनी आईचं महात्म्य सांगितलं आणि वडिलांचंही महात्म्य सांगितलं. परवा छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना सिंदफणा नदीच्या अलीकडे एक गाडी दिसली, एक पिकअप दिसला आणि त्याच्या पाठीमागे एक असं लिहिलेलं दिसलं. मी पटकन माझा मोबाईल काढला आणि तो फोटो काढला. तिथे लिहिलं होतं, आपल्या मुलासाठी लिहिलं होतं, कोणताही नवस न करता पावणारा देव कुठला असेल तर तो म्हणजे बाप. परंतु बाप मात्र आता बापांनी मात्र आपली पाल्य काय करते हे मात्र शिकलं पाहिजे. या आधुनिक जगामध्ये आपल्या पाल्यांच्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष दिलं पाहिजे. त्याचं कारण आहे, मला एक खूप वाईट वाटतं की महाराष्ट्राच्या संस्कृतीला झालं काय, मुंबईपासून तर खेड्यापर्यंत एमडी ड्रग्ज यायला लागले. मला वाटत नाही की कुठल्या पाल्याला किंवा पालकांना वाटत असावं, पण कळत न कळत आपली मुलं त्या पावलं कशी ओळखले जातात. अनेक चांगल्या मुलांची लेकरं, मोठ्याची लेकरं, मी काउन्सिलिंग करायला त्यांना वेगवेगळ्या त्यांच्याकडे नेलं. कधी वाटलं नव्हतं की अशी मुलं कधी एमडी ड्रग्ज घेतील किंवा काय करतील पुण्यासारख्या ठिकाणी.
तेव्हा माझी विनंती, इथं माता आणि भगिनी आणि वयोवृद्ध व्यक्ती पण आहेत, आपली मुलं बाहेर शिकत असताना ती काय करतात त्याच्यावरती मात्र पूर्ण लक्ष असलं पाहिजे. ती मुद्दामून चुकीच्या ह्याच्यात जात नाही, परंतु संगत हा परिणाम असतो. म्हणून मला वाटतं राहुलनी सांगितलं आईच्या विषयी, राहुल आईची व्याख्या खूप चांगली आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, एवढं मोठं रूप त्यांच्यामध्ये. म्हणून छत्रपती शिवरायांना जिजाऊंनी घडवलं, हा इतिहास आहे. तर म्हणजे जास्त वेळ बोलणार नाही, कारण ज्या पद्धतीने तुम्ही कार्यक्रम घेतलाय, आज चेकचं ज्यावेळेस वितरण करत असताना मी दरवर्षी नीटमध्ये असू द्यात किंवा इतर टॉपर विद्यार्थी असो, जाणून बुजून मी सगळे लिस्ट काढून 50-100 विद्यार्थी आम्ही बोलवतो. आज सोलापूरहून निघत असताना एका भगिनीचा मला फोन आला, आठवलं का मला 3 वर्षाखाली तुम्ही मला मदत केली होती, मला आठवत नव्हतं, कारण बऱ्याच लोकांना मदत केली असताना आमचं देवदूत प्रतिष्ठान आहे. आणि तिनं सांगितलं की नाही, होमिओपॅथीचं एका ऍडमिशनच्या संदर्भात नेवासाच्या कॉलेजला. मग मला आठवलं, साहेब आता लास्ट इयर आहे, आताही तुम्हाला मदत करावं लागेल. मला एवढा आनंद वाटला. अरे आम्ही राजकीय आणि सामाजिक टच असलेली माणसं असू द्यात, पण ह्या डुबे परिवारांचं किंवा ह्यांच्या फाउंडेशनचं काय स्वार्थ आहे की ह्यांच्या हाताने सामान्यांची सेवा करावी, हीच खरी ईश्वर सेवा आहे असं मला आमच्या कुठल्या तरी एखाद्या सेवेला कुठला तरी स्वार्थाचा काहीतरी भार असेल, परंतु या ठिकाणी केलेली निस्सीम सेवा ही मात्र खूप चांगली आहे असं म्हणायला हरकत नाही. मला एक सुदामूर्तींचं उदाहरण द्यायला आवडेल. 1974ची गोष्ट होती. सुदामूर्तींनी, जनरली महिला या इंजिनिअरिंग क्षेत्राकडे झुकत नाहीत, परंतु सुदामूर्तींनी इंग्लिश तर पक्क्या होत्याच होत्या, परंतु त्यांनी इंजिनिअरिंग केलं होतं. आणि 1974ला टेल्को म्हणजे टाटाच्या कंपनीने एक ऍड काढली, परंतु ऍड काढत असताना अनेक उमेदवाराला बोलत असताना त्या ठिकाणी मात्र लिहिलं होतं, फिमेल कॅन्डिडेट्स नीड नॉट अप्लाय. त्यावेळेस मात्र त्यांच्या मनामध्ये वाईट वाटलं की महिला या क्षेत्राकडे येत नसताना मी इंजिनिअरिंग केली. आणि या ठिकाणी स्पेसिफिक अशा पद्धतीचं की महिला कॅन्डिडेटनी ह्यासाठी पात्रतेसाठी अर्ज करू नये. त्यांनी थोडा वेळ थांबले, त्या शांत राहिल्या, पण त्यांच्या मनामध्ये बंड झालं आणि त्यांनी GRD टाटांना एक पत्र लिहिलं आणि सांगितलं की ह्या देशामध्ये राणी लक्ष्मीबाई पासून सगळा इतिहास, जिजाऊ मातांचा इतिहास सांगितला आणि सांगितलं महिला आहेत म्हणून पुरुष घडले आणि चांगली माणसं या क्रांतिकारी या देशामध्ये झाल्या म्हणून स्वातंत्र्य मिळालं. GRD टाटांनी त्यांना रिक्रूट केलं आणि महाराष्ट्रातली पहिली महिला, भारतातली पहिली महिला टेल्कोमध्ये इंजिनिअरिंग झाली. हा इतिहास आहे. सुदामूर्ती इथपर्यंत थांबल्या नाही. परवा राज्यसभेच्या जाग्यावरती नाव आल्याच्या नंतर मला एक नाव आश्चर्याने वाटलं. त्यामध्ये सुदामूर्तींचं नाव होतं. जगातली सगळ्यात मोठ्या इन्फोसिस कंपनीच्या त्या फाउंडर आहेत. बिल गेट्स हे जगातले सगळ्यात जास्त डोनेशन देतात आणि त्या डोनेशनचं नियोजन कसं करायचं याच्यावरती सल्लागार म्हणून सुदामूर्ती आहेत. आणि करोडो रुपये, 10,000 कोटी रुपयाचा टर्नओव्हर सुदामूर्तीच्या इन्फोसिस कंपनीचा परिवार होतो. त्यामुळं या मातीला वेगळा सुगंध आहे, त्या मातीला वेगळा दर्प आहे. आणि बीडच्या मातीला मला एक खूप चांगलं वाटतं की आपण अशा पद्धतीने कार्यक्रम सातत्याने घेत राहिले पाहिजेत. एक शेवटचं उदाहरण देतो. जगामध्ये अनेक लोक हात पाय धडा असताना देखील स्वतःला मात्र मनाने अपंग करणारे असतात. हंगेरी देशामध्ये एक जवान होता, त्याचं नाव होतं कॅरोलिन टेक्सास. आणि तो एक उत्कृष्ट नेमबाज होता, अतिशय चांगला नेमबाज होता. तो तयारी करत होता ऑलिम्पिकची. 1938 ते 40च्या दरम्यानची एक घटना होती आणि युद्धाचा सराव करत असताना त्याच्या हातामध्ये हँड ग्रेनेड फुटला आणि त्याचा उजवा हात निकामी झाला. जग त्याला विसरलं. जगामध्ये त्याची ख्याती होती की उत्कृष्ट नेमबाज कोण, तर कॅरोलिन टेक्सास. जग विसरल्याच्या नंतर 1948ला ज्यावेळेस ऑलिम्पिकची तयारी झाली आणि ऑलिम्पिकच्या पात्र कॅन्डिडेटची तयारी सुरू असताना विस्मरणात गेलेला एक जवान त्या ऑलिम्पिकच्या त्या ठिकाणी आला. तर बऱ्याच लोकांना वाटलं की तो प्रेक्षक म्हणून आला असेल. आणि ज्यावेळेस कोण कोण कॅन्डिडेट्स तिथे आले, सिलेक्शनची एवढी कडक मर्यादा तेव्हा नव्हती. आणि त्यावेळेस एक डावा हात वरती आला आणि कॅरोलिन टेक्सास म्हटला मी. बऱ्याच जणांना वाटलं की प्रेक्षकाच्या गॅलरीत बघण्यासाठी आला का, नाही. तो कॅरोलिन टेक्सासनी लेफ्ट हँडनी आपल्या तितक्या 8 वर्षाच्या मध्ये सराव करून पहिलं सुवर्ण पदक प्राप्त केलं. मानसिक विकलांग असलं नाही पाहिजे. हाताला हात देण्यासाठी असलेले हाताचं महत्व आपल्या माणसाला कळत नाही. आणि नेमकं कुठं द्यायचं, सत्पात्री दान कुठं असतं, सत्पात्री दानातून लोकांचं कसं आपण हे करावं हे जर शिकायचं असेल तर उत्तरार्धात एकच सांगतो. दरवर्षी मी 2 वाऱ्यामध्ये जातो, न चुकता जातो. त्या आत्मिक समाधानासाठी जातो. एक वारी जी आमची 15 जुलैच्या आसपास असते, पण हा ते पावन मोहीम
सिद्धी जोहरच्या वेड्यातून छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीने निसटले होते, मनाची कोंडी जर कधी माझी झाली, एखाद्या मनामध्ये प्रश्न जर सुटत नसेल, तर मी आजही पन्हाळ्याच्या बाजूला संजयकुटीच्या बाजूला रेस्ट हाऊसवर जाऊन मनाची कोंडी म्हणजे तो जो असलेला तो वेडा आहे तो भेटतो आणि कुठला तरी मार्ग निघतो. हा इतिहास आहे. आणि ती पन्हाळा ते पावनखिंड मोहीम आम्ही 30 वर्षापासून करतो. आता उद्या या वर्षी जरा आमचा वेळ चुकलाय, 31/1/2 आम्ही 3 दिवस जातो. 1000 शिवभक्त असतात, IPS ऑफिसर्स असतात, IAS ऑफिसर्स असतात, सामान्य असतात, शेतकरी असतात, इंजिनियर मुलं असतात, NCC चे स्टुडंट असतात. अरे जात असताना ती लाल माती ज्यावेळेस बघितली त्यावेळेस वाटतं की त्यावेळेस जे सांडलेलं रक्त आहे कदाचित ते घ्यावं. 100 ती लाल माती आमच्या कपाळाला लावून आम्ही पादाक्रमण करत असतो. त्याच्या पाठीमागे इतिहास आहे. आणि मला एका UP च्या ड्रायव्हरने विचारलं, साहब तुम्हारे साथ में इतनी बार घुमा हूं लेकिन इतनी लाल मिट्टी कैसे? मैं त्याला सांगितलं की अरे आमच्या पूर्वजांनी आमच्या हितासाठी, आमच्या रक्षणासाठी, आमच्या हिंदवी स्वराज्यासाठी रक्त सांडलं म्हणून हा महाराष्ट्र उभा आहे. त्या पन्हाळ्याच्या पावनखिंडीच्या मोहिमेला आम्ही जात असतो. दुसरी वारी, जगामध्ये अनेक सुख असलेली माणसं मुंबई सारख्या ठिकाणी राहत असताना करोडो रुपये, अब्जो रुपये प्रत्येक दाराला असलेली गाडी, प्रत्येक शहरामध्ये असलेला बंगला, अनेक ठिकाणी फार्म हाऊस, पण त्यांना आनंद कधीच मिळाला नाही. कारण ते फक्त भौतिक सुखाच्या पाठीमागे लागले. त्यांनी फक्त पैसे कमावले. परंतु जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत कोण बघायचा असेल, विठोबाच्या वारीमध्ये जा. भौतिक सुखाशिवाय सगळ्यात जास्त आनंद असलेला आमचा वारकरी हा जगात सगळ्यात श्रीमंत आहे. म्हणून गिरीश बुकामध्ये त्याची नोंद झाली. हा इतिहास आहे. माझा परवा माझ्या बायकोचा वाढदिवस होता. 15 जुलैला आम्ही पावनखिंडीत करत असतो, पण यावर्षी योग असा आला की दिंडीत साजरा करायचा. आणि आमच्या देवदूत वरिष्ठांनी कल्पना व्यक्त केली, पूर्ण दिंडीला वस्त्रदान हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. सगळ्यात चांगल्या महिलांना आमच्या देवदूत वरिष्ठांच्या वतीनं पैठणी असू द्यात, नऊवारी असू द्यात, धोतर असू द्यात, हे करून असत 2 दिवस आम्ही दंग झालो. आणि जगातला न मिळणारा आनंद या ठिकाणी मिळाला. आज या स्वर्गीय गजानन दुबेंच्या प्रतिष्ठानच्या प्रत्येक सदस्यांचं मनपूर्वक कौतुक करायला इथं आलोय. यातली जीही मुलं उच्च शिक्षणासाठी भारताच्या बाहेर जायचे असतील, कुठे जात असतील, तरी बीडचा नागरिक दिल्लीपासून दिल्लीपर्यंत गेलाय. परंतु माझी पत तुम्हाला जर हे करायचं असेल तर कुठला बाहेर जाणारा कुठला विद्यार्थी पैशावर आणणार असेल तर कधी हा अगदी मी टाकीनं तुमच्या पाठीशी एवढा शब्द देतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद.